अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. ग्रहांचा राजा सूर्य. सूर्याचे 16 जुलै 2026 रोजी गोचर होणार आहे आणि हे गोचर कर्क राशीमध्ये रात्री 11:44 होणार आहे. सूर्य चंद्राच्या घरात 1 महिना राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान आणि सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. 16 जुलै 2026 पासून सूर्याचे गोचर होणार आहे. हे गोचर कर्क राशीमध्ये रात्री 11:44 होणार आहे. सूर्य हा चंद्राच्या घरात 1 महिना राहील. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी 8:03 सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्याचे कर्क राशीतील गोचर अतिशय लाभदायी ठरणार आहे. सूर्याचे गोचर भाग्य बदलणारे असणार आहे या 3 राशींसाठी. तर मंडळी, तुमची कोणती रास आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. पहिली रास आहे कर्क. कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. दुसरी रास आहे सिंह. सूर्याचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात अनेक भौतिक सुख प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील की ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी गोचर अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. त्याचबरोबर कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. त्याचबरोबर या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग आहे. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.
कुटुंबासाठी आनंदाचे वातावरण आहे. एखाद्या जुन्या मित्र किंवा नातेवाईकांशी भेट होईल, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जर बऱ्याच काळापासून तुम्हाला एखादी संपत्ती आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात, मग या काळात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. घरचे वातावरण शांतीपूर्ण आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे यश देणारा आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुमची रास कोणती आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.